झी 24 तास एक पाऊल पुढे। अमिताभ बच्चन या नावानेच गेली 40 वर्ष भारतीय सिनेमावर अधिराज्य केलं। हा महानायक आज 71व्या वर्षात पदार्पण करतोय। शिस्तप्रिय कलाकार, उत्तम माणूस आणि शतकाच्या महानायकाची ही शहेनशाही कारकीर्द पाहूया। 1942 साली याच दिवशी जन्माला आला एक महानायक, हरिवंश राय आणि तेजी बच्चन यांचा पुत्र अमिताभ बच्चन। पित्याकडून आलेली साहित्याची आवड आणि आईकडून मिळालेली रंगभूमीची जाण याच्या जोरावर अमिताभ यांनी मुंबईची वाट धरली। राजेश खन्ना यांच्या काळात अमिताभना सिनेसृष्टीत जम बसवायला वेळ लागला। भुवन शोम, 7 हिंदुस्तानी हे त्यांच्या कारकिर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट। 7 हिंदुस्तानी सिनेमानं त्यांना पहिलं नॅशनल अवॉर्ड मिळवून दिलं आणि त्यानंतर अमिताभ यांनी मागे वळून पाहिलंच नाही। आनंद, बॉम्बे टू गोवा या सिनेमांमधून अमिताभनं आपल्या अभिनयाची दखल घ्यायलाच लावली। 70च्या दशकात देशात बदलाचं वारं वाहू लागलं। आणीबाणीमुळे व्यवस्थेविरोधी भावना जनतेच्या मनात पेटत असतानाच अमिताभ नावाच्या झंझावातानं दिला जनतेला अँग्री यंग मॅन। जंजीर, कुली, लावारिस, त्रिशूल, खून पसीना, कालिया, काला पत्थर, अग्निपथ, डॉन या सगळ्या सिनेमांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण आणि वाढती गुन्हेगारी याचं चित्रण झालं। त्यामुळे अमिताभ हिंदी सिनेमातल्या एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले। चोरी चोरी चुपके चुपके, मिली, नमक हलाल यासारखे काही वेगळे सिनेमेही त्यांनी केले। तर सिलसिला, कभी कभी, मुकद्दर का सिकंदर अशा सिनेमांमधून अमिताभनं प्रेमाची नवी परिभाषाच बॉलिवूडला दिली। 40 नंतर अमिताभनी राजकारणाची चवही चाखली, मात्र त्यांचा हा निर्णय साफ चुकला। बॉलिवूडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अमिताभ यांनी मेजर साब, अक्स, सरकार, एकलव्य, मोहब्बते, बागबान असे चित्रपट केले। ब्लॅक, चिनीकम, अक्स, निशब्द या सिनेमातून त्यांनी अभिनयाची वेगळी उंचीही गाठली। तर होम प्रोडक्शनच्या पा या सिनेमानं नवा इतिहास रचला आणि अभिनयातही आपण सगळ्यांचेच पा असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं। 70ला आलेल्या अमिताभनं प्रोजेरिया झालेल्या 12 वर्षांच्या मुलाची भूमिका वठवून तमाम प्रेक्षकांना तोंडात बोट घालायला लावलं। या भूमिकेनं त्यांना आणखीन एक नॅशनल अवॉर्ड मिळवून दिलं। आजही बुड्ढा होगा तेरा बाप म्हणत वयाच्या 70व्या वर्षीही अमिताभ यांची वाटचाल सुरूच आहे। सिनेमातूनच नाही तर एक उत्तम सूत्रधार म्हणूनही ते घराघरातल्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेत। कौन बनेगा करोडपती या शोमधून देशातच नाही तर हॉलिवूडमध्येही अमिताभची क्रेज पाहायला मिळते। ग्रेट गॅट्सबे या त्यांच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचीही खूपच चर्चा रंगली। जिवंत अभिनय, बुलंद आवाज, धडाकेबाज ऍक्शन, सहज सोपी नृत्यशैली, हटके लुक आणि कामाच्या शिस्तीनं बनलेलं रसायन म्हणजे अमिताभ। मग याला शहनशाह म्हणा, सुपरस्टार म्हणा किंवा वन मॅन इंडस्ट्री म्हणा, गेली 40 वर्ष याच महानायकानं आपल्या सगळ्यांवर मोहिनी घातलीय आणि ही मोहिनी अशीच कायम राहू। झी 24 ताससाठी इशिता मथुरे प्रधान, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।